नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो हल्ली सतत कानावर पडतो. क्लाउड. अगदी, क्लाउड. पण हे क्लाउड म्हणजे नक्की काय? म्हणजे आकाशातले ढग आणि आपल्या कम्प्युटरमधल्या फाईल्सचा काय संबंध? काहीच नाही. तर आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका कोर्स AZ900 Azure फंडामेंटल्सच्या मदतीने हे कोडं सोडवणार आहोत. समजा आपण एका मोठ्या फ्युचरिस्टिक डिजिटल शहरात पहिल्यांदाच आलो आहोत आणि आपल्याला काहीच माहिती नाही. हा कोर्स म्हणजे त्या शहराचा नकाशा, कंपास आणि आपला पर्सनल टूअर गाईड सगळं काही आहे. अगदी. आणि एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करूया, हा विषय फक्त IT वाल्यांपुरता मर्यादित नाहीये. अजिबात नाही. आज आपण जे काही ऑनलाईन करतो, मग ते फोटो सेव्ह करणं असो, सिनेमा बघणं असो किंवा ऑफिसचं काम करणं असो, हां. ते कुठेतरी या क्लाउडशी जोडलेलं आहे. त्यामुळे हे शहर कसं काम करतं, याचे मूलभूत नियम काय आहेत, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि समजून घेऊया की ह्या शहराची संकल्पनाच मुळात काय आहे. तर पहिला भाग आहे क्लाउड संकल्पना, म्हणजे हे सगळं सुरू कुठून होतं. याचं एक सोपं उदाहरण घेऊया. मला वाटतं गाणे ऐकण्याचं उदाहरण एकदम चपखल बसेल. पूर्वी आपण कॅसेट्स किंवा CD विकत घ्यायचो, घरात जागा अडवून ठेवायचो. हो. आणि ती जपायची, स्क्रॅच नाही पडला पाहिजे. अगदी. आता आपण फक्त एका ॲपवर सबस्क्रिप्शन घेतो आणि लाखो गाणी ऐकू शकतो. आपल्याला ती गाणी कुठे ठेवली आहेत, ती सांभाळायची कशी, याची काहीच चिंता करावी लागत नाही. बरोबर. क्लाउड म्हणजे साधारणपणे तसंच काहीसं आहे, पण कम्प्युटरच्या जगात. अच्छा. या पहिल्या भागात आपल्याला क्लाउड कम्प्युटिंगची ओळख होते. सोप्या भाषेत सांगायचं तर स्वतःचे महागडे सर्व्हर म्हणजे ते मोठमोठे कम्प्युटर्स विकत घेण्याऐवजी आणि घरात किंवा ऑफिसमध्ये त्याची देखभाल करण्याऐवजी, म्हणजे त्याची धूळ साफ कर, AC चालू ठेव. हो, त्या सगळ्या त्रासाऐवजी दुसऱ्या कोणाच्या तरी शक्तिशाली कम्प्युटरची जागा आणि ताकद भाड्याने घेणे. जसं आपण रोजच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी विकत घेण्याऐवजी गरजेपुरती टॅक्सी किंवा रिक्षा बुक करतो. अगदी. डोक्याला ताप नाही, गाडीची सर्व्हिसिंग, पेट्रोल, पार्किंग या कशाचीच चिंता नाही. बरोबर. पण तुम्ही म्हणालात की खर्च कमी होतो, पण मी असंही ऐकलं आहे की जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर क्लाउडचं बिल अपेक्षेपेक्षा खूप जास्त येऊ शकतं. ही पे ॲज यू गो मॉडेल एक प्रकारचा सापडा असू शकते का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हा कोर्स याच गोष्टीवर प्रकाश टाकतो. क्लाउडचा एक मोठा फायदा म्हणजे लवचिकता किंवा स्केलेबिलिटी. स्केलेबिलिटी म्हणजे? तसंच काहीसं. अच्छा. पण जर तुम्ही तो वाढवलेला नळ बंद करायला विसरलात तर महिन्याच्या शेवटी पाण्याची टाकी रिकामी आणि बिल मोठं येणारच. म्हणजे शक्तीसोबत जबाबदारी पण येते. ठीक आहे. आता या भाड्याच्या सेवांचे काही प्रकार पण असतात असं ऐकलंय. IaaS, PaaS, SaaS. हे ऐकायला खूपच तांत्रिक वाटतं. वाटतं तसं, पण आहे खूप सोपं. हां. याला घराच्या उदाहरणाने समजूया. ठीक आहे. पहिला प्रकार आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस म्हणजे IaaS. याचा अर्थ तुम्ही फक्त जमीन भाड्याने घेतली आहे. फक्त जमीन? हो. त्यावर घर कसं बांधायचं, किती मजले बांधायचे, रंग कोणता द्यायचा, हे सगळं स्वातंत्र्य तुमचं. पण जबाबदारीही तुमचीच. म्हणजे ज्यांना पूर्ण कंट्रोल हवाय त्यांच्यासाठी हे उत्तम. मग दुसरा प्रकार? दुसरा आहे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस PaaS. म्हणजे तुम्हाला अर्धवट बांधलेलं घर भाड्याने मिळालं आहे. पाया, भिंती, छत सगळं तयार आहे. अच्छा. तुम्हाला फक्त आतलं इंटिरियर डिझाईन करायचं आहे आणि राहायला जायचंय. इथे तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी एक तयार प्लॅटफॉर्म मिळतो. आणि तिसरा, जो आपण सगळेच वापरतो बहुतेक. बरोबर. तो म्हणजे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस SaaS. हे म्हणजे पूर्ण फर्निचर सकट तयार घर भाड्याने घेण्यासारखं. फक्त चावी घ्यायची आणि वापरायला सुरुवात करायची. अगदी. आपण जे Gmail, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 किंवा नेटफ्लिक्स वापरतो ते SaaSचं उत्तम उदाहरण आहे. इथे आपल्याला सॉफ्टवेअर कसं बनवलंय, कुठे चालतंय याच्याशी काहीही देणं घेणं नसतं. आपण फक्त ते वापरतो. गंमत म्हणजे हा निर्णय फक्त तांत्रिक नाही तर व्यावसायिक आहे. तुम्ही SaaS निवडता म्हणजे तुम्ही म्हणता माझा मुख्य व्यवसाय सॉफ्टवेअर चालवणे नाही तर ते वापरून माझा व्यवसाय वाढवणे आहे. बरोबर. याउलट IaaS निवडणारी कंपनी म्हणते माझ्या ॲपला विशिष्ट प्रकारच्या पायाभूत सुविधांची गरज आहे आणि त्यावर पूर्ण नियंत्रण मला हवं आहे. त्यामुळे ही निवड तुमच्या वेळेची, पैशाची आणि कौशल्याची गुंतवणूक कुठे करायची आहे हे ठरवते. ठीक आहे. म्हणजे आपल्याला शहराचा नकाशा मिळाला आणि आत प्रवेश कसा करायचा हे कळालं.
पण नकाशा म्हणजे शहर नव्हे. आता प्रत्यक्ष त्या शहराच्या रस्त्यांवर फिरून बघूया. मायक्रोसॉफ्टच्या या अझ्युर नावाच्या शहरात आतमध्ये काय काय आहे? चला तर मग शहरात प्रवेश करूया. हा दुसरा लर्निंग पाथ आपल्याला अझ्युरच्या आतल्या रचनेबद्दल सांगतो. सगळ्यात आधी हे शहर जगभर पसरलेलं आहे. अच्छा. या शहरात मोठमोठ्या अतिशय सुरक्षित इमारती आहेत ज्यांना डेटा सेंटर्स म्हणतात. पण गंमत म्हणजे ह्या इमारती कुठेही एकट्या नसतात. मायक्रोसॉफ्टने त्यांना रिजन नावाच्या गटांमध्ये विभागलं आहे. रिजन? हो, जसे की वेस्ट इंडिया म्हणजे पुणे किंवा सेंट्रल इंडिया म्हणजे मुंबई हे भारतातले रिजन आहेत. अच्छा, भौगोलिक भाग. पण याचा फायदा काय? याचा फायदा म्हणजे वेग आणि सुरक्षा. समजा तुमचे ग्राहक भारतात आहेत तर तुम्ही तुमचं ॲप भारतातल्याच रिजनमध्ये ठेवू शकता. त्यामुळे त्यांना ते खूप वेगाने वापरता येतं. याला लेटन्सी कमी होणं म्हणतात. आणि सुरक्षेसाठी प्रत्येक रिजनमध्ये कमीत कमी 3 अवेलेबिलिटी झोन असतात. अवेलेबिलिटी झोन? हो, हे म्हणजे एकाच शहरात तुमची 3 वेगवेगळ्या ठिकाणी दुकानं असण्यासारखं. एका भागात काही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा वीज गेल्यामुळे दुकान बंद पडलं तर बाकीची 2 चालू राहतात. अगदी. तुमचं ॲप जवळजवळ कधीच बंद पडत नाही. वा, म्हणजे एका दुकानाला आग लागली तरी धंदा बंद नाही. हे तर खूपच हुशारीचं आहे. ठीक आहे, शहराची रचना समजली. पण या शहरात राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी काय काय सुविधा आहेत? म्हणजे ऑफिसेस, गोदामं, असं काही? नक्कीच आहे. त्यासाठीच आपण अझ्युरच्या मुख्य सेवांबद्दल बोलूया. पहिली आणि सर्वात महत्वाची सेवा आहे कॉम्प्यूट. कॉम्प्यूट म्हणजे भाड्याने डोकं किंवा इंजिन घेण्यासारखं. याचा सर्वात मूळ प्रकार आहे व्हर्च्युअल मशीन किंवा VM. व्हर्च्युअल मशीन? गंमत म्हणजे एकाच शक्तिशाली फिजिकल सर्व्हरवर सॉफ्टवेअरच्या मदतीने अशी अनेक स्वतंत्र व्हर्च्युअल कम्प्युटर्स चालू शकतात. प्रत्येकाचं स्वतःचं ऑपरेटिंग सिस्टम आणि रिसोर्सेस असतात. अच्छा. यामुळेच मायक्रोसॉफ्ट एकाच हार्डवेअरवर हजारो ग्राहकांना सेवा देऊ शकतं आणि आपल्याला ती लवचिकता मिळते. आणि या व्हर्च्युअल दुनियेतले रस्ते आणि वाहतूक व्यवस्था म्हणजे नेटवर्किंग. अगदी. नेटवर्किंग म्हणजे या शहरातले रस्ते, सिग्नल आणि ट्रॅफिक पोलीस. तुम्ही अझूरमध्ये व्हर्च्युअल नेटवर्क किंवा व्हीनेट तयार करू शकता. व्हीनेट? हे म्हणजे क्लाउडच्या मोठ्या शहरात तुमचा स्वतःचा एक खाजगी सुरक्षित भाग तयार करण्यासारखं आहे. जशी एखादी गेटेड कम्युनिटी. हो. या कम्युनिटीमध्ये कोण येणार, कोण बाहेर जाणार यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असतं. आणि मग येतो तिसरा भाग, स्टोरेज. म्हणजे तुमचं डिजिटल सामान ठेवायला गोदाम किंवा लॉकर. म्हणजे गोदामाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत का? रोजच्या वापरासाठी आणि कधीतरी लागणाऱ्या सामानासाठी वेगळे? अगदी बरोबर. इथे ब्लॉब स्टोरेज आहे, जे फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स यांसारख्या मोठ्या फाईलसाठी उत्तम आहे, जसा आपला मोठा ट्रंक. मग फाईल स्टोरेज आहे, जे ऑफिसमधल्या शेअर ड्राईव्हसारखं काम करतं. आणि डिस्क स्टोरेज आहे, जे आपल्या व्हर्च्युअल मशीनला जोडलेलं असतं, जशी आपल्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क. गरजेनुसार योग्य गोदाम निवडायचं. बरोबर. त्यांनी तुमचा खर्च आणि परफॉर्मन्स दोन्ही सुधारतो. हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण माझा डेटा मी कधीही न पाहिलेल्या कोणत्या तरी डेटा सेंटरमध्ये ठेवणं हे थोडं भीतीदायक नाही का? म्हणजे माझ्या ऑफिसमधल्या सर्व्हरवर माझं नियंत्रण असतं. इथे मी पूर्णपणे मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहे. ही सुरक्षितता खरोखर किती विश्वासार्ह आहे? हा एक नैसर्गिक आणि योग्य प्रश्न आहे. आणि तोच या दुसऱ्या लर्निंग पाथचा चौथा आणि सर्वात महत्वाचा विभाग आहे, ओळख, प्रवेश आणि सुरक्षा. अच्छा. इथे शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी मॉडेल नावाची संकल्पना आहे. म्हणजे सुरक्षेची जबाबदारी तुमची आणि मायक्रोसॉफ्टची, दोघांची आहे. दोघांची? हो. मायक्रोसॉफ्ट डेटा सेंटरची भौतिक सुरक्षा, नेटवर्कची सुरक्षा सांभाळतं, पण तुम्ही तुमच्या अकाउंटचा पासवर्ड काय ठेवता, कोणाला आत प्रवेश देता, ही जबाबदारी तुमची आहे. या शहराच्या गेटवर एक वॉचमन आहे, जो तुमचं ओळखपत्र तपासतो. याला म्हणतात ऑथेंटिकेशन. म्हणजे तुम्ही कोण आहात हे तपासणं. बरोबर. एकदा तुम्ही आत आलात की तुम्हाला कोणत्या इमारतीत जायची परवानगी आहे आणि कुठे नाही हे ठरवलेलं असतं. याला म्हणतात ऑथोरायझेशन. म्हणजे तुम्हाला काय करण्याची परवानगी आहे हे ठरवणं. अगदी. या दोन्ही गोष्टींमुळे आपलं डिजिटल सामान पूर्णपणे सुरक्षित राहतं. ठीक आहे. तर आपण क्लाउड म्हणजे काय ते पाहिलं, अझ्युर नावाच्या शहरात काय काय आहे, तिथल्या सुविधा कशा आहेत आणि सुरक्षा व्यवस्था कशी आहे तेही पाहिलं. आता मला घर, ऑफिस, गोदाम सगळं मिळालं. पण एवढं मोठं शहर सांभाळायचं कसं? त्याचा खर्च, नियम, स्वच्छता हे सगळं कोण बघणार? त्यासाठीच हा तिसरा आणि शेवटचा भाग आहे, व्यवस्थापन आणि प्रशासन.
अगदी बरोबर. तुम्ही आता शहराचे नागरिक झाला आहात, पण आता तुम्हाला ते शहर जबाबदारीने चालवायचं पण आहे. हे म्हणजे सोसायटीची मॅनेजिंग कमिटी चालवण्यासारखं आहे. बरोबर. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्च व्यवस्थापन. तुम्ही मगाशी जो भीतीचा मुद्दा काढला होता, तो इथे सोडवला जातो. अच्छा. अझ्युर तुम्हाला अझ्युर कॉस्ट मॅनेजमेंट सारखी साधनं देतं. हे म्हणजे तुमच्या घराला लावलेल्या स्मार्ट मीटरसारखं आहे. ते फक्त बिल किती झालं हेच नाही, तर कोणतं उपकरण जास्त वीज खातंय आणि वीज कशी वाचवता येईल हेही सांगतं. तुम्ही बजेट सेट करू शकता आणि खर्च त्या बजेटच्या जवळ पोहोचला की तुम्हाला अलर्ट येतो. हे तर प्रत्येकालाच हवं असतं. म्हणजे महिन्याच्या शेवटी शॉक बसणार नाही. छान. आणि नियम, सोसायटीचे नियम असतात तसे इथेही आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यासाठीच दुसरा विभाग आहे, प्रशासन आणि अनुपालन, म्हणजे गव्हर्नन्स अँड कंप्लायन्स. यासाठी अश्युर पॉलिसी नावाचं एक खूप शक्तिशाली साधन आहे. तुम्ही तुमच्या क्लाउडच्या जागेसाठी काही नियम बनवू शकता. उदाहरणार्थ तुम्ही नियम बनवू शकता की माझ्या कंपनीतला कोणीही खूप महागडा व्हर्च्युअल मशीन तयार करू शकणार नाही, किंवा भारतातला डेटा कोणत्याही परिस्थितीत भारताबाहेरच्या रिजनमध्ये सेव्ह होता कामा नये. अरे वा. हे नियम तुम्ही एकदा लावले की अश्युरची यंत्रणा ते आपोआप पाळले जातात की नाही हे पाहते. कोणी नियम मोडायचा प्रयत्न केला तर त्याला तसं करूच दिलं जात नाही. म्हणजे सोसायटीचा वॉचमन नियमांची वही घेऊनच उभा आहे. हे खूपच उपयोगी आहे. आणि रोजची कामं, म्हणजे सोसायटीत नवीन नळ बसवण्यापासून ते देखभालीपर्यंतची कामं, ती कशी करायची? त्यासाठी तिसरा विभाग आहे संसाधने व्यवस्थापित करणे आणि तैनात करणे. संसाधने म्हणजे क्लाउडमधली कोणतीही गोष्ट, तुमचं व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज अकाउंट, सगळं काही. अच्छा. या गोष्टी तयार करण्याचे आणि सांभाळण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही अझ्युर पोर्टल म्हणजे वेबसाईटवर जाऊन क्लिक करून गोष्टी तयार करू शकता. पण जेव्हा तुम्हाला 100 व्हर्च्युअल मशीन एकाच वेळी तयार करायचे असतील, तेव्हा काय? तेव्हा तुम्ही ARM टेम्पलेट वापरू शकता. हे म्हणजे घराच्या ब्लूप्रिंट सारखं आहे. तुम्ही एकदा ब्लूप्रिंट बनवली की त्यावरून कितीही सारखी घरं आपोआप बांधता येतात. म्हणजे ऑटोमेशन. माणसांचा वेळ आणि चुका दोन्ही वाचतात. आता शेवटचा भाग, निरीक्षण साधने. हे नक्की काय करतात? हे म्हणजे आपल्या शहरावर लक्ष ठेवणारे CCTV कॅमेरे, सेन्सर्स आणि आरोग्य तपासणी करणारे डॉक्टर, सगळे एकत्र. अरे वा. अझ्युर मॉनिटर नावाचं साधन तुमची सगळी संसाधने व्यवस्थित चालू आहेत ना यावर लक्ष ठेवतं. ते 2 प्रकारचं डेटा गोळा करतं, मेट्रिक्स आणि लॉग्स. मेट्रिक्स आणि लॉग्स. मेट्रिक्स म्हणजे आकडे, जसे की तुमच्या व्हर्च्युअल मशीनचा CPU किती टक्के वापरला जातोय, आणि लॉग्स म्हणजे घटनांची नोंद, जसं की या वापरकर्त्याने यावेळेस लॉग इन केले. जर CPUचा वापर 90% वर गेला किंवा कुणी अनोळखी व्यक्ती तुमच्या सिस्टममध्ये यायचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला लगेच अलर्ट येतो. म्हणजे काही मोठी गडबड होण्याआधीच आपल्याला त्याची माहिती मिळते. अगदी. थोडक्यात सांगायचं तर हा तिसरा भाग आपल्याला एक चांगला आणि जबाबदार क्लाउड मॅनेजर बनवतो. तर आज आपण AZ900 या कोर्सच्या माध्यमातून क्लाउडच्या एका अनोळख्या शहरातून एक छान आणि सविस्तर सफर केली. क्लाउड म्हणजे काय या प्रश्नापासून सुरुवात करून त्या शहराची रचना, तिथल्या सोयीसुविधा, सुरक्षा आणि शेवटी त्या शहराचं व्यवस्थापन कसं करायचं इथपर्यंतचा प्रवास आपण पाहिला. हा कोर्स खरंच आपल्याला क्लाउडच्या जगात पहिलं पाऊल टाकण्यासाठी खूप आत्मविश्वास देतो. बरोबर. आणि हे फक्त पहिलं पाऊल आहे. एकदा का तुम्हाला या शहराचा नकाशा समजला की मग तुम्ही इथे काय काय नवीन गोष्टी बांधू शकता, कोणती नवीन दुकानं सुरू करू शकता, याची कोणतीही मर्यादा नाही. खरंय. तुमच्या कल्पनाशक्तीला एक प्रचंड मोठं व्यासपीठ मिळतं. ही फक्त या रोमांचक प्रवासाची सुरुवात आहे. खरंच. तर मग जाता जाता एक विचार सोडून जाते. आपण आज कॉम्प्युटर आणि डेटाच्या व्यवस्थापनाबद्दल बोललो, पण विचार करा, जर हे क्लाउड नावाचं तंत्रज्ञान नसतं तर आज आपण वापरत असलेल्या कित्येक तरी गोष्टी, जसे की आपल्या फोनवरचे फोटो आपोआप सेव्ह होणे, ऑनलाईन चित्रपट पाहणे, जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेल्या मित्रांशी व्हिडिओ कॉल करणे किंवा घरबसल्या आरामात काम करणे, यापैकी काहीही शक्य झालं असतं का? नाही. यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.